नमस्कार. SG किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटात आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होणारी, कमी तेलामध्ये आणि मसाला कसलाच वापरणार नाही ह्यामध्ये. हे पहा, इथे मी शेंगा कट करून त्याच्या शिरा असतात त्याच आपल्याला काढायच्या आहेत. जास्त किंवा पूर्ण साल काढायची नाही, तर मग ह्या सर्व शेंगा विरून जातील नाहीतर. आणि शेंगा उकडायला ठेवताना त्यामध्ये थोडे मीठ आणि हळद टाकून उकडायला ठेवायचे आहे, नाहीतर मग. आणि इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर ते आपण असेच कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये हे टाकून थोडेसे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे. आणि ह्यामध्येच आता आपल्याला खोबऱ्याचे काप आणि लसूण पाकळ्या, अद्रकचे काप ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खूप कमी तेलामध्ये आपल्याला हे भाजी करायची आहे. ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घेऊया. थोडेसे थंड झाले की ह्याचे वाटण तयार करून घेऊया. आता तीच कढई वापरू आणि त्याच कढईमध्ये आपण फक्त 1 चमचा ऑइल टाकून घेऊया आणि ते मोहरी आणि जिरे टाकूया. मोहरी आणि जिरे तडतडले की ह्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया. वाटण परतून घ्यायचे. खूप साधी आणि सिंपल अशी ही भाजी आहे मैत्रिणींनो. खायला अगदी चवीला अशी भन्नाट आहे, अगदी झटपट होती. आपण टिफिनसाठी पण ही भाजी लवकरात लवकर करू शकतो. ह्यामध्येच आता आपण लाल तिखट टाकायचे आणि धने पावडर टाकूया 1 चमचा आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकून घेऊया. कमी जास्त केले तरी चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी, थोडेसेच पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचे आहे अगोदर आणि ते छान असे आपल्याला शिजू द्यायचे आहे अगोदर पाणी. आणि मग आपण उकडून घेतलेल्या शेंगा ह्यामध्ये पाण्यासकट टाकायचे आहे. अगोदरच उकडून घेतलेल्या आहेत, जास्त उकडू द्यायच्या नाही शेंगा. थोडंसं मध्ये कर ठेवायचा आहे, कारण 2-3 उकळ्याला आपल्याला ही भाजी पुन्हा आपल्याला ह्या रस्सा मसाला त्या शेंगामध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडे शिजून घ्यायचे आहे. ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे पहा, किती मस्त अशी साधी सिंपल कमी तेलामध्ये आणि आपण बिलकुल मसाला कोणताच वापरला नाही यामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या ही रेसिपी आवडली असेल तर